नाही गो टकली काढत नसते ग टकली. काय टकल्या. तर नमस्कार मित्रांनो, आज माझ्या बायकोला जास्त मान दुखत असल्यामुळे तिला गळ्याचा पट्टा लावण्यात आलेला आहे. आणि गळ्याचा पट्टा लावण्याचं कारण हे आहे की मॅडम जे चालतायत ते असं चालतायत, हे असं चालतात. तुम्ही कसं चालता असं? काय मी तुमचं सांगतोय, मॅडम चालतात असं एकदम बोकडावानी चालतायत. कसं चालते? हा तर मित्रांनो, आम्हाला सध्या मान हलवता येत नाहीये आणि असं बघून खूप वाईट वाटतंय. काही लोक आम्हाला काही काळापूर्वी चिडवत होते टाकल्या म्हणून. आज देवाने कर्माचे फळं दिलेले आहेत आणि आपल्याला ते कर्माचे फळं फेडून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या अंगात ती कला दाखवणार आहे. मी व्यायाम शिकवतो, मी प्रॅक्टिस घेतो. तर आज मी तुम्हाला गळ्याचा व्यायाम सांगणार आहे. बघा ना मॅडम, काय बघा मित्रांनो, मॅडम म्हणतो बघा ना मित्रांनो, असा यांचा गळा बघा ना, एकदम असा गळा एकदम असा हलता नाही ना. पण मित्रांनो बघा, तुम्ही किती छान वाटतं तुम्हाला असं 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 एकदम गळा करा. मित्रांनो बघा ना, एकदम किती छान वाटतं बघा. आणि मित्रांनो बघा, तुम्हाला गळ्याचा व्यायाम दाखवतो अजून एकदा. बघा, आपण असं सहज बसला बघा, समजा की असं असं मान फिरलो किती छान वाटतं ना, असं ओम. आणि मित्रांनो अजून दाखवतो थांबा तुम्हाला. मित्रांनो असं आपण बसल्यानंतर उलट काय सुख भेटायला मलाच माहिती आहे मित्रांनो ते. म्हणून चला मी तुम्हाला अजून दाखवतो की आपल्याला चालताना कसं चाललं तेव्हा असं चालायचं. ही मान एवढी छान असते ना, ही मानेचा व्यायाम करावा दररोज माणसाने. बघा हे बघा, असं तेव्हा असं पूर्ण व्यायाम करायला, असा व्यायाम करायला एकदम छान असतं व्यायाम गळ्याचा. आणि मला वाटतं हे गळ्याचं जरा नीट बसलेलं नाहीये, आपण काढून फिटिंग पर्यंत बसूयात. ठीक आहे, तुझ्या चांगल्या हाताने धरते, चांगल्या हाताने धर, चांगल्या हाताने थरथर कापतं ते हात नको मारून नको. कुठला अगं मोबाईल धर का, मी लावतो ना ते धर. हा मोबाईल नीट धर. हा मित्रांनो, मी आता बघा मित्रांनो, मी आता बघा काढा की काढत आहे, बरं लगेच लावायचं. डॉक्टर 2 मिनिट मग सोडायचं. नकर करू नको तुझ्यात तर अंजे हे बघ तळलं मी लावलं पण नाही का फाशी. ठीक आहे, तुला बरं व्हायचं नाही ना, हरकत नाही. दरा मग आता ठेवा डबड बस तर मी लावत आहे. नीट धर मोबाईल नीट धर. हा आता मी तुला लावत आहे, नीट बघा एकदा. मी पूर्ण असं म्हणजे समाधान ओळखतो अंजलीचं. किती मुद्दाम करतो. प्रत्येक नवऱ्याचं स्वप्न असतं हे, बायकोची सेवा करायचं. सेवाने गळा दाबायचं स्वप्न असतंय आणि मी ते स्वप्न साकारत आहे. साकारत आहे गळा दाब. नमस्कार, किती छान वाटलं आता, मला समाधान झालं. बरं चला, मी तुम्हाला व्यायाम शिकवणार आहे की कुठलं व्यायाम करायचं असतं. मानेचा व्यायाम कुठला चांगला असतो आपल्या तब्येतीसाठी दाखवतो मी तुम्हाला. तर प्रत्येक जण लक्ष द्या मित्रांनो की आपण कुठला व्यायाम करणार आहोत मानेसाठी. हे बघा, सर्वात पहिली एक्सरसाइज जी आहे ती अशी एकदम अशी करायची आपल्याला. आणि हा, आणि मित्रांनो बघा, मित्रांनो सांगतो. आणि आपण ज्यावेळेस आपण मोबाईल पडला असता मित्रांनो, तर स्वामीच्या कृपेने मोबाईल वाचलेला आहे मित्रांनो. म्हणजे स्वामी म्हणत आहेत की बायकोची टिंगल करू नको रे, आगाव माणसा म्हणत आहेत मला स्वामी. पण स्वामी मला जरा मजा घेऊ द्या थोडस, कारण स्वामी मला मजा घेऊ द्या थोडस. केस पण येत मी तर केस स्टाईल मारायला ग बस. आता मित्रांनो मान अशी हलवायची आपल्याला, अशी बद कर. आणि जर नाही बघा झालं. चला आता मी दाखवतो मित्रांनो. नाही बघा, खरं तर तुम्हाला समाधान असलं पाहिजे
की आपली जी मान आहे खूप छान असते. या मानेचा व्यायाम करताना आपला सर्वप्रथम पहिला आपल्याला हे बघा असं डिस्को डान्स हे पूर्ण असं करायचं आहे बघा. हे असं आणि असं असं व्यायाम करायचा आहे. हे व्यायाममुळे आपली मान अतिशय सुंदर राहते, ताकद राहते, मजबूत राहते मान आपली. दुसरं अजून एक सांगणार आहे मी. ही मान आपली बघा अशी 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 कशी 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 ही अशी हे बघा आणि नंतर बघा ढोक 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 ढोक. हे नाही हे इंटरनॅशनल व्यायाम आहे. नॅशनल योगा हे आपल्याला शिकवतो. ढोक 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 हे व्यायाम आहे आपल्या मानेचं. किती छान मान मोकळी झाली बघा ना मित्रांनो. आणि अजून एक व्यायाम सांगतो मी बघा. अशी मान अशी खाली ओढायची अशी आहा 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 स्टँड द्या ट्रेस द्या. वाव काय मान एकदम छान फ्रेश वाटते. आणि मान मित्रांनो किती छान वाटते व्यायाम मान करताना. आपली मान मोकळी वाटते एकदम एकदम खूप 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 मस्त वाटतं. आणि डॉक्टरांना खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. बोलले असते मित्रांनो कसं बघा बोलले बघा. आता मी बोलले असते गेली असते. मित्रांनो किती छान फिलिंग येत आहे बघा ना मित्रांनो. अजून एकदा मी अंजलीचा पट्टा कसा घालायचा दाखवतो गळ्यातला. एकदा 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 म्हणजे लोकांना कळू दे ना. अगा लोक मित्रांनो तुमची इच्छा आहे ना तर मी दाखवतो तुमच्यासाठी. मी त्यांची खूप इच्छा आहे मित्रांनो. माझी इच्छा आहे माझी इच्छा तर समोर सर समोर सर वाळा कसं नसतंय तुला इकडं मालिश करतो मानाची. थोडं अजून एक 5-6 दिवस समोर बघा. मानेचा फायदा असतो. अशी मान घर 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 फिरून लय मान जी असते खूप छान असते. आणि जर आपण मान अजून फिटिंग करून दाखवत आहे. असं कसं आहे दाखवतो व्यायाम थांबा. मित्रांनो हा तुम्हाला मी दाखवतोय. हे असतं गळ्याची रिस्ट. म्हणजे हे 2 मिनिट थांब 2 मिनिट. गळ्याचं रिस्ट नसते गळ्याचं बेल्ट असतं. हा त्यालाच रिस्ट म्हणतात. तर मित्रांनो हे आपण घालतो कशाला. ज्यावेळेस आपल्या मान दुखते किंवा मानेमध्ये मणक्यामध्ये गॅप पडतो तेव्हा हे घालत असतात. पण आमच्या तोंडामध्ये खूप गॅप पडलेला आहे. तोंड खूप चालत आहे डॉक्टरांनी दिलेलं आहे असं मी समजतो. डॉक्टर खूप खूप धन्यवाद तुमचे. मला तुम्ही बायकोचा गळा आवडण्याची संधी दिली. म्हणजे नसते कचडव्यात मी घालत नसते. बघा मित्रांनो तुम्ही सांगा मॅडम सांगा की बेल्ट घालणं खूप गरजेचं आहे अंजली बाईला. असं करू नये. तुम्ही घाला बेल्ट. या तुमचा अंजली घालू असं नसतंय. बायकोणी सहन करायचं नसतंय. झालं ते साईजच बारीक. हे थांब मला काढू दे. आईला मानलंय जाम होते. सोड अंजली ए सोड ग मला. ए काढ ग बाई तुला माझी शपथ अंजे तुला अंजे काढ ग. हे काढले आईला माणूस जाम मिळेल. ए गाव का बापरे. मग बरं व्हायचं नाही का आपल्याला. बरं व्हायचं नाही का. तुला शपथ आहे माझी घालावं लागणार आहे. मित्रांनो बघा एकदा बायकोचा गळा कसा आवडायचा दाखवतो मी. हे बघा हे आहे. हे इथं बसतंय. इथं बसतंय. हे काय हे इथं बसतंय आणि मागून येतंय. वर करा मान जरा मॅडम तुमची मान गळा जरा वर करता का थोडासा. हे मित्रांनो असं बसतंय बघा. वर कर मान वर कर. वर कर मान वर कर. हे अंजे काय टकल्या
बघा ती अशी मान घातली जाते. वाव मित्रांनो, खूप छान. प्रत्येक नवऱ्याची इच्छा असते की बायकोची सेवा करावी आणि मी ती आज केलेली आहे. माझ्या समाधानामध्ये तुम्ही पण समाधान राहा. सर्व नवरा लोकांना माझी इच्छा आहे की तुम्ही समाधानी राहा. बायकोचा गळा दाबा, म्हणजे बायकोचा गळा दुखत असेल तर गळा दाबा, म्हणजे असं बेल्ट लावून, नाही तर वेगळा अर्थ घेताल. बायको म्हणजे आपली लक्ष्मी असते, लक्ष्मीचा गळा दाबायचा नसतो. असं मित्रांनो, काही समाधानी आहे तुम्ही. तर मित्रांनो हे बघा, आम्हाला न कळत धमकी देण्यात येत आहे की रात्री तुमचा गळा दाबून आम्ही कार्यक्रम करू. गळा दाबण्याचा उल्लेख झाला होता. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग झालेला आहे, मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग झालेला आहे. तुम्ही आमचा गळा दाबता म्हणले ते नवऱ्याचा खलास करण्याचा प्रयत्न करतो म्हणले ते. मित्रांनो लक्षात ठेवा, सध्या ट्रेंडिंगला पण आहे ड्रम बीम हे ते गोष्टी, पण नवरा सेवा करून देखील बायको रात्री गळा दाबते म्हणजे काय विषय काय नेमका हा? मला बेल्ट लावा. मी बोललीच नाही. बोलली काय? बोलली तू काय बोलली? बेडला लावती बोलली. तर मी नको बोलली ना, तू का बोलली? मित्रांनो कुठलीही बायको आपल्या नवऱ्याला चिडवत नसते, पण माझी बायको अशा प्रकारे मला चिडवते. खूप दुःख वाटतो, खूप दुःख वाटतं. अक्षरशः कधी कधी डोकं फोडू वाटतं बायकोचं, एवढं दुःख होतं मला. डोकं फोडू वाटतंय. कंट्रोल 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 टकलं कंट्रोल. अंजली बाई तुम्ही करू नका काही. थांब, अजून एक बेल्ट आहे. तर मित्रांनो अंजली बाई तुम्ही लावा. दोघं या नवरा बायको येडे असेल तर संसार करता येते. जरा अतिशय तुझे पिल्ल कर काय. आहो ते बेल्ट मार काय हो, तुमचं माल नाही मोठे हलगटवाडी. तुला आहो हलगटवाडी मान मी काकू लावा गळा. मित्रांनो गळा लावायच्या हिशोबात आहे नाही. बेल्ट लावायला सांगतो. झालं समाधान? ओके मित्रांनो हे काढ ग. नाही गो टकली काढत नसते ग टकली. हे काढ ग सर तुझं ते टकली ऐक माझे ते काढत नसते लेपाप लागते. मित्रांनो बघा काय अत्याचार चालू आहे नवऱ्यावर. मित्रांनो नवऱ्यांसाठी कायदा निघाला पाहिजे. अत्याचार नुसतं बायकोवर द्यायचं का, नवऱ्याने सहन करत असत. अंजू काढ ग. अंजू शपथ काढले. त्रास व्हायला मला, गळा दाबल्यासारखं व्हायला, डोळ्यात रक्त सांडलं. मग तुम्ही चांगलं मानायचं, असं करा असं करा असं करा असं असं करा. काय वाव जन्नत. समाधान खूप छान. धन्यवाद मित्रांनो. आमच्या नवरा बायकोला असं प्रेम देण्यासाठी आम्ही दररोज ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करू, पण तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट सांगा, ऐका माझं. साईडला जे बेल आहे ना त्याला दाबा आणि त्यामध्ये नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मेसेज येईल. धन्यवाद. असंच तुमच्या बायकोचा गळा दाबा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असं करून माँ का